बघा, नाव वी आर गोइंग टू सी द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे काय की आपल्याला तिथे काही डिस्टन्सेस आपल्याला पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह कसे घ्यायचे आहेत त्याचे काही रूल्स आहेत. तर एक साधारणतः काय करायचं माहिती आहे का, लक्षात घ्या. सिंपल बघूया. इकडे त्यांनी कॉन्व्हेक्स लेन्स दाखवला, इकडे तुम्हाला त्यांनी कॉन्केव्ह लेन्स दाखवला आहे. वन अँड द सेम थिंग आहे. ठीक आहे, डोंट वरी. एकच लक्षात ठेवलं तरी चालेल. ही डायग्राम लक्षात राहिली तर सगळेच्या सगळे साइन कन्व्हेन्शन्स इझिली लक्षात राहतात. ठीक आहे, हे तुम्हाला साइन कन्व्हेन्शन्स म्हणून येऊ शकतात की स्टेट द साइन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स असं म्हणतील ते ॲज अ क्वेश्चनला. ठीक आहे, तर मग बघा काय असतं माहिती का, द डिस्टन्सेस मेजर्ड अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्यावरती, म्हणजे लेफ्टला असू द्या किंवा राईटला, पण प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती, या लेन्सच्या लेफ्टला असू द्या किंवा राईटला असू द्या, पण प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती असेल तर डिस्टन्सेस आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. हा पहिला आपण समजा, अजून किती ते बघूच आपण पुढे, पण डायग्रामवरून काय काय लगेच दिसतात ते आपण बघूया. द डिस्टन्सेस मेजर्ड बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑन द लेफ्ट साईड ऑन द राईट साईड ऑफ लेन्स, पण बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस आर निगेटिव्ह. म्हणजे हाईट किंवा डिस्टन्स म्हणा, अबाव प्रिन्सिपल ॲक्सिस पॉझिटिव्ह, बिलो प्रिन्सिपल ॲक्सिस 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट बघा, द डिस्टन्सेस मेजर्ड टुवर्ड्स लेफ्ट ऑफ द ओरिजिन. डिस्टन्स ऑफ द लेफ्ट ऑफ द ओरिजिन, ओरिजिनपासून किंवा ऑप्टिक सेंटरपासून लेफ्टला डिस्टन्स मेजर करतोय, लेफ्टला. याच्या वरचा पार्ट असू द्या, म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट समजूया किंवा थर्ड क्वाड्रंट, बट लेफ्टला आपण मोजतोय, वरती किंवा खाली, पण लेफ्टकडे चाललोय, तर ते कसे पकडायचे. आणि तसेच राईटला जर कन्सिडर करतोय, वरती असू दे किंवा खाली, पण राईटला मेजर करतोय. एखादा समजा इथं झाले पण राईटला मेजर करतोय, किंवा खाली इमेज आहे पण राईटला मेजर करतोय, तो ते डिस्टन्स काय असेल, 4 पॉईंट ते इथंच दिसत आहेत. ठीक आहे, आता अजून काय काय लेन्स कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स मी पहिले एक्सप्लेन करतो तुम्हाला. ठीक आहे, बघूया. द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द लेन्स अँड ऑल द डिस्टन्सेस आर पॅरलल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ओ. म्हणजे नेहमी पहिला पॉईंट काय सांगायचा, ऑब्जेक्ट हा नेहमी लेफ्टलाच ठेवतो. ऑब्जेक्ट कुठे ठेवतो आपण, तुमच्या बाजूने बघितलं तर ऑब्जेक्ट नेहमी कुठे ठेवतो आपण, त्या डायग्राममध्ये आपण जेवढे डायग्राम्स बघितले त्याच्यामध्ये, त्याच्या नेहमी लेफ्टला असतो तो. आणि डिस्टन्सेस जे काय मेजर करतो ते पॅरलल टू द ॲक्सिस करतो, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अप टू ऑप्टिक सेंटर. म्हणजे हे बघा, समजा हे इथं समजा मी एखादं ऑब्जेक्ट ठेवला, त्याचं डिस्टन्स कसं मेजर होईल, इथून ते इथपर्यंत, हे किती एवढं मेजर होणार. आलं लक्षात. हे इथून इथपर्यंत किती आहे असं मेजर करणार, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस अप टू ऑप्टिक सेंटर तिथपर्यंत करणार. आलं लक्षात. सगळेच्या सगळे डिस्टन्सेस. आणि ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट साईड ऑफ द लेन्स. ठीक आहे, ओके. आता त्याच्यानंतर पुढे बघूया काय नक्की. पुढे द डिस्टन्स मेजर टू बी ओरिजिन टेकन ॲज पॉझिटिव्ह व्हाईल टू मेजर टू द लेफ्ट आर निगेटिव्ह. ओरिजिनच्या राईट साईडला पॉझिटिव्ह, त्याच्या लेफ्टला घेतलं तर डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अबाव आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, बिलो आर टेकन ॲज. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कॉन्व्हेक्स लेन्स जर घेतला तर त्याची फोकल लेंथची आपण स्टार्टिंगला बघितली होती डेफिनेशन. डिस्टन्स ऑफ अ फोकस अप टू ऑप्टिक सेंटर, ऑप्टिकल सेंटरपर्यंतचं हे डिस्टन्स असतं कोणत्याही लेन्सचं, त्याला आपण म्हणतो फोकल लेंथ. फोकसपासून ते ऑप्टिकल सेंटर ओ पर्यंतचं असलेलं डिस्टन्स काय म्हणतो आपण, फोकल लेंथ. तर ते कॉन्व्हेक्स लेन्सचं काय असतं, पॉझिटिव्ह. आणि कॉन्केव्ह लेन्सचं काय असतं, सो फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज. ठीक आहे, आलं. म्हणजे 4 पॉईंट त्या डायग्रामनुसार. एक पॉईंट काय, ऑलवेज प्लेस द ऑब्जेक्ट ऑलवेज ऑन द लेफ्ट ऑफ द लेन्स, ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि शेवटचं काय, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह, दॅट ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज
नेगेटिव्ह. कळालं? ते कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स हे सगळेच्या सगळे तुम्हाला लिहायचे राहील, तर ते लिहायचे आहेत तुम्हाला. त्याच्या आधी बघा इथे आपण बघूया काय दिलेलं आहे. लेन्स फॉर्म्युला बघू की काय लेन्स फॉर्म्युला. सो फोकल हा लेन्स फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला ही दोन्ही लाईन लिहून हा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, यू इज कॉल्ड ऑब्जेक्ट डिस्टन्स. काय म्हणतो त्याला आपण? ऑब्जेक्टचं किती डिस्टन्स आहे, फोकसपासूनचं डिस्टन्स किती, त्याला म्हणतो यू. व्ही इज इमेज डिस्टन्स. इमेज कुठे तयार झाली, ती वरती होईल, खाली होईल, ह्या साईडला होईल, लेन्सच्या ह्या साईडला होईल, पण त्याचं ऑप्टिक सेंटरपासून असलेलं डिस्टन्स काय? व्ही, इमेज डिस्टन्स. एफ, फोकल लेंथ. एफ काय? म्हणजे इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड फोकल लेंथ आर रिलेटेड लाईक दिस. याला लेन्स फॉर्म्युला म्हणतात. काय म्हणतात? विच इज गिवन बाय 1/v - 1/u इज इक्वल टू 1/. हा डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा, याचं प्रूफ तुम्हाला नाही आहे. आलं लक्षात मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. मग हे दोन लाईन लिहून हा पार्ट लिहायचा. ठीक आहे. याच्यामधलं हा जो पार्ट आहे याच्यामध्ये लिहिलेलं हे नाही लिहायचं. ठीक आहे. हे दोन लाईन आणि फॉर्म्युला. त्याच्यानंतर हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स हे लिहिलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काही पॉईंट बघायचे. व्हॉट इज मॅग्निफिकेशन. ठीक आहे. तर मॅग्निफिकेशनमध्ये बघा तुम्हाला काय काय लिहायचं आहे मी ते सांगतो. अवघड नाही आहे, इझी पार्ट आहे मॅग्निफिकेशनचा. बघा मॅग्निफिकेशन काय आहे? इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. कशाने रिप्रेझेंट केला जातो? स्मॉल एम. आता बघा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? त्याच्यावरून डेफिनेशन लिहिता येते लगेच. बघा मॅग्निफिकेशन ऑफ अ लेन्स इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ हाईट ऑफ द इमेज, हाईट ऑफ द टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. इमेज जी तयार झाली त्याची हाईट आणि जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याची हाईट. सो हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द, त्याचा रेशो. हाईट ऑफ द इमेज h2 ने लिहितात सहसा, आणि हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कशाने लिहितो आपण? हाईट h, मॅग्निफिकेशन इमेजसाठी 2, ऑब्जेक्टसाठी 1. ऑब्जेक्ट ठेवल्याशिवाय इमेज थोडी तयार होणार आहे, म्हणून ऑब्जेक्टसाठी 1 नोटेशन आहे, इमेजसाठी 2 नोटेशन आहे. अवघड आहे का? बघा द मॅग्निफिकेशन इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द, इट इज गिवन बाय m इज इक्वल टू h2/. अवघड आहे का? मग ही डेफिनेशन, हा फॉर्म्युला, हे ॲक्च्युअलमध्ये एवढं सफिशियंट आहे, पण त्यांना अजून वेगळ्या पद्धतीने जर बोर्डाला पाहिजे असेल तर वेगळ्या पद्धतीने लिहायचं. काय? डिस्टन्स ऑफ द इमेज टू द डिस्टन्स ऑफ द, यांचा रेशो. मॅग्निफिकेशन इज ऑल्सो डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, मॅग्निफिकेशन ऑफ अ लेन्स. मॅग्निफिकेशन कोणाचं? लेन्सचा. मॅग्निफिकेशन ऑफ अ लेन्स इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द इमेज, की इथं इमेज तयार झाली त्याचं डिस्टन्स, डिवायडेड बाय टू द रेशो ऑफ कोणासोबत? डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, जिथं ऑब्जेक्ट होता तुमच्या बाजूने बघितलं तर. म्हणजे एक गोष्ट तर चांगली काय, वरती इमेज खाली ऑब्जेक्ट, वरती इमेज खाली ऑब्जेक्ट, हे फिक्स आहे. हे काय आहे? फिक्स आहे. फक्त इथं काय आहे? हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द, इथं काय आहे? डिस्टन्स ऑफ द इमेज टू द डिस्टन्स ऑफ द, यांचा रेशो आहे. आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. इट इज गिवन बाय m इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज, इमेजचं डिस्टन्स v, ऑब्जेक्टचं डिस्टन्स u. आलं लक्षात? ठीक आहे. आपण इमेज डिस्टन्स v ने मार्क करतो ना, आता मग अशी लेन्स फॉर्म्युलामध्ये बघितलं. ऑब्जेक्ट डिस्टन्स कशाने लिहितो? u ने. आपण इतक्यात लेन्स फॉर्म्युलामध्ये बघितलं आहे. तर इथे तुमचं काय संपलं? मॅग्निफिकेशन. कळालं? म्हणजे तुम्ही सरळ सरळ इथून तर इथपर्यंत हे लिहायचं आहे. कार्टेशियनचे हे 5 पॉईंट तर त्याचे 6 पॉईंट करायचे व्यवस्थित. कुठे? एका पॉईंटमध्ये काय झालं माहिती का? इथे कार्टेशियनचा हा जो पॉईंट आहे, सेकंड पॉईंट, डिस्टन्स इज मेजर्ड ऑफ द राईट ऑफ द आर ओ आर पॉझिटिव्ह, हा एक पॉईंट झाला पाहिजे. आणि लेफ्टला काय असतात? इथं 2 करायचे, असे 6 होतील मग ते. कळालं? ठीक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 3 मार्काला आले तर 6 पॉईंट्स आहेत ते. मॅग्निफिकेशनची डेफिनेशन आपण बघितले. पॉवर ऑफ अ लेन्स, लेन्सची पॉवर आपल्याला बघायची की लेन्सची पॉवर काय. सोनीचा कॅमेरा घेतला, त्याच्यामध्येच सोनीचे वेगवेगळे कॅमेराज आहेत. सोनी कंपनीचेच तुम्ही, एक एक्झाम्पल म्हणून म्हणतोय, सोनी कोणत्याही कंपनीचा कॅमेराला तुम्ही प्रेफर, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, त्याचेच वेगवेगळे ब्रँड्स आहेत.
त्याचा एक कॅमेरा घेतला, त्या कॅमेऱ्यामधून फोटो काढला, त्याच्या दुसऱ्या कॅमेऱ्यामधून काढलं तर अजून क्लॅरिटी भेटते, तिसऱ्या कॅमेऱ्यामधून महागाचा घेतला अजून चांगलं क्लॅरिटी भेटते. कंपनी एकच, क्लॅरिटी डिफरंट का भेटते? कारण त्याच्यामध्ये यूज झालेली लेन्स, त्याची लेन्सची पॉवर किती आहे, मग तो त्या पद्धतीने आपल्याला काय देत असतो, आउटपुट देत असतो. मग पॉवर ऑफ अ लेन्स काय माहिती का? इट इज द इनवर्स ऑफ फोकल लेंथ. इट इज द इनवर्स ऑफ, हे बघा लक्ष द्या, हे बघा पॉवर म्हणजे काय, एक प्रकारे पहिली गोष्ट इट्स अ कपॅसिटी ऑफ लेन्स ऑफ कॉन्व्हर्स ऑर डायव्हर्ज इन्सिडंट रे इज कॉल्ड पॉवर. ठीक आहे, म्हणजे पॉवरचं बेसिक मिनिंग पहिले सांगितलं लेन्सच्या बाबतीत काय आहे, द कपॅसिटी ऑफ लेन्स टू कॉन्व्हर्ज. एखाद्या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज किती चांगल्या पद्धतीने करू शकतो. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र किंवा डायव्हर्ज म्हणजे त्याला सेपरेट आउट, किती चांगल्या पद्धतीने करू शकते एखादी लेन्स, ती त्याची काय झाली, पॉवर झाली. काय झाली, पॉवर. अँड इट इज द पॉवर ऑफ अ लेन्थ डिपेंड्स ऑन फोकल लेंथ. इट इज द पॉवर, काय बघा, पॉवर इज द इनवर्स ऑफ फोकल लेंथ. फोकल लेंथचं काय आहे, इनवर्स आहे. ठीक आहे. अँड युनिट ऑफ पॉवर लेन्स, युनिट ऑफ पॉवर लेन्स, पॉवर लेन्सचं काय युनिट काय आहे, डायोप्ट्रे. काय आहे, डी ने लिहितो आपण. 1 डायोप्ट्रे. बघा पॉवर ऑफ अ लेन्स इथं लिहायचा 1 अपॉन फोकल लेंथ, 1 अपॉन एफ. पॉवर इज इक्वल टू 1 अपॉन एफ, इनवर्स ऑफ अ फोकल लेंथ, विच इज गिवन ॲज 1 डायोप्ट्रे. याचं एस आय युनिट डायोप्ट्रे. 1 डायोप्ट्रे इज इक्वल टू 1 अपॉन 1 मीटर. हे पण लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. 2 लेन्स जर आपण एकत्र केले तर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. समजा एकाची फोकल लेंथ 1 आहे, F1 आहे, एकाची फोकल लेंथ F2 आहे, तर टोटल म्हणजे 2 लेन्स समजा असे जवळजवळ ठेवले. ठीक आहे, याचं F1 आहे फोकल लेंथ, त्याची F2 आहे, तर ह्या केसमध्ये काय होणार बघा, त्या दोघांची मिळून फोकल लेंथ 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन F1 प्लस 1 अपॉन कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेसचं कॉम्बिनेशन, तर त्यांचं total focal length will be given by 1 upon f1 which is the focal length of the first lens and plus 1 upon f2 which is the focal length of the second lens. ठीक आहे. मग आतापर्यंत जेवढं पॉईंट सांगितले तेवढं लिहायला स्टार्ट करा तुम्ही. पुढचा पार्ट मी तुम्हाला सांगतो. पुढे आपल्याला जरा प्रॉब्लेम्स बघायचे याच्यामध्ये, फर्स्ट, सेकंड आणि मग ह्युमन आय अँड इट्स वर्किंग ऑफ द लेन्स, या पॉईंटकडे जायचं आहे. एवढं पहिले तुम्ही बघून घ्या. ओके, स्टार्ट.